नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री शरद पवार यांचा सोलापुरातला आणि त्यानंतर सांगोल्यातला जो आजचा दौरा आहे तो आपण कव्हर केला आणि त्या आपल्या दौऱ्यानंतर सर्वात शेवटी पत्रकारांशी बोलत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी अत्यंत स्पष्ट, थेट आणि निक्षून असा मेसेज त्यांनी दिलेला आहे. तो मेसेज ज्याला आपण इंग्रजीमध्ये लाऊड अँड क्लिअर म्हणतो तशा स्वरूपाचा आहे. कारण काल श्री अतुलजी चौराडिया यांच्या घरी श्री शरद पवार आणि अजित पवार यांची एक बैठक झाली. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री जयंत पाटील होते. आणि त्यानंतर या बैठकीमध्ये काय झालं किंवा जयंत पाटील यांच्या बंधूला ईडीची नोटीस आल्यामुळं ती जी काही अपरिहार्यता महाराष्ट्राला सांगितली गेली की ईडी आणि तत्सम चौकशी संस्थांचा ससेमिरा असल्यामुळं आता भारतीय जनता पार्टीमध्ये हा सुद्धा गट सहभागी होणार आहे किंवा तशा पद्धतीचं प्रेशर, दबाव श्री शरद पवार यांच्यावरती आणला जातोय आणि त्यामुळे लवकरच काहीतरी घडेल. तर याबद्दलचा अत्यंत थेट असा संदेश शरद पवार यांनी महाराष्ट्राला दिला आणि तो एका वाक्यात असा आहे की आमच्या विचारधारेला भारतीय जनता पार्टी आमच्या विचारधारेमध्ये बसत नाही आणि आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही. आणि म्हणून संपूर्ण शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं विश्लेषण करत असताना बरेच जण शरद पवार हे एकाच वेळेला अनेक जणांना मिक्स सिग्नल्स देत असतात असं जे म्हणतात त्याच्यावरती आज भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं या एका मुद्द्याला तरी पूर्ण विराम मिळालेला आहे. कारण हे सगळं सत्तांतर होत असताना श्री अजित पवार आणि त्यांच्याबरोबरची सगळी मंडळी ही शरद पवार यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये सातत्यानं असं म्हणत होती की वेगवेगळ्या अपरिहार्यतेमुळं भारतीय जनता पार्टीबरोबर आपल्याला जाणं आवश्यक आहे. काही जणांनी आपल्याला ईडी आणि तत्सम संस्थांचा खूप त्रास होत असल्यामुळं तसं करावं लागेल असं सांगितलं असं म्हणतात. आणि मग नंतरचं सत्तांतर महाराष्ट्रानं बघितलं. उपमुख्यमंत्री म्हणून श्री अजित पवार यांनी शपथ घेतली. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्रीसुद्धा आहेत. त्यासोबतच या पावसाळी अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित होतं आहे, पण तो झालेला नाही आहे. आणि तो यासाठी झालेला नाही आहे की आणखी काही मंडळी ही या सरकारमध्ये सहभागी होतील. काही वेळा ते काँग्रेसजनांचं नाव घेतलं जातं, परंतु मुख्यत्वे जयंत पाटील यांच्या भोवती ही चर्चा मर्यादित स्वरूपात मर्यादित होते. आणि तीच चर्चा काल अतुलजी चौराडिया यांच्या घरी झालेल्या त्या मिटिंगनंतर पुन्हा एकदा सुरू झालेली होती. आणि म्हणून काका आणि पुतणे हे एकच आहेत, बारामतीकर एकच आहेत. त्यांच्या पक्षातल्या इतर मंडळीला सुद्धा इनर सर्कलमध्ये प्रवेश मिळत नाही. केवळ अंदाज बांधले जातात. त्यांनी कोणाला तरी पुढे पाठवलेलं आहे आणि तेही मागून सरकारला पाठिंबा देतील. सुप्रिया सुळे हे या केंद्रामध्ये मंत्री होतील. शरद पवार हे सुद्धा सरकारमध्ये सहभागी होतील वगैरे अशा ज्या सगळ्या अटकळी बांधल्या जात होत्या त्याला शरद पवार यांनी पुन्हा एकदा निक्षून थेट असं उत्तर दिलं. आणि म्हणून यातनं 2-3 गोष्टी स्पष्ट होतात आणि त्याचाच आढावा आपण आजच्या मधल्या ओळीतनं घेतो. एक, आज जरी जयंत पाटील हे माध्यमाशी बोलत असताना असं म्हणाले की कायदेशीरदृष्ट्या निवडणूक आयोगासमोर आम्ही असं म्हटलेलं आहे की आमच्या पक्षामध्ये फूट पडलेली नाही आहे. त्या सांगण्याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणाचा फुटला आहे, म्हणजे कोण कोणापासून फुटून गेलेलं आहे याचा जो काही निवाडा व्हायचा आहे तो निवडणूक आयोगामध्ये होत असताना कुठलाही गट असं म्हणत नाही आहे की आमचा पक्ष फुटलेला आहे. आणि जयंत पाटील पुढे जाऊन असंही म्हणाले की कोणताच गट म्हणत नाही की आमचा पक्ष फुटलेला आहे, कारण प्रत्येक जणांचा नेता श्री शरद पवार आहेत. प्रत्येकजण शरद पवारांचाच फोटो लावत आहेत. आणि आज तर सांगोल्यामध्ये मी फारच वेगळं चित्र बघितलं. शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्रातल्या एका महानीय नेत्याच्या पुतळा अनावरण प्रसंगी जे काही बॅनर लागलेले त्या बॅनरवरती शेकाप पण आहे, रिपब्लिकन पक्ष पण आहे, भारतीय जनता पार्टी पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पण आहे. नाही आहे ते फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना. पण हे महाराष्ट्रातलं चित्र असल्यामुळं निवडणूक आयोगासमोर शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीची फूट पडल्यानंतर दोन्हीही गट ज्या तडफेनं गेलेले होते तसं का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत नाही आहे. किंवा श्री अजित पवार यांना अर्थमंत्री पद मिळण्याच्या प्रसंगादरम्यान महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय प्रसंग घडले त्याच्यावरती श्री जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे ह्या का बोलत नाही आहेत. किंवा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रत्यक्ष पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला हे अपेक्षित होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाकडं आमदारांची नेमकी कोणती संख्या आहे तेही का स्पष्ट होत नाही आहे. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये येवल्यामध्ये जाऊन सभा घेतल्यानंतर पुढं त्यांच्या का सभा होत नाही आहेत. आत्ता ती बीडची सभा त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नामुळं आणि
अजित पवार यांच्या पहिल्या भाषणामुळे, की ज्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 2014ला पण आमचं आणि भारतीय जनता पार्टीचं एकत्रित येणं जवळपास ठरलेलं होतं, 2017लाही ठरलेलं होतं, 2019लाही ती चर्चा सुरू होती आणि म्हणूनच त्यातनं पहाटेचा सगळा शपथविधी झाला. तर त्यामुळं शरद पवार हे सुद्धा अंतिमतः ह्या सरकारला पाठिंबा देतील अशी जी चर्चा होती आणि कालच्या त्या बैठकीनंतर त्या चर्चेला जो मोठ्या प्रमाणात वाव मिळालेला होता, त्या सगळ्या चर्चा, आत्तापर्यंत मी सांगितलेल्या सगळ्या घडामोडी याला शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी, की ज्यांचं इतकं प्रदीर्घ महाराष्ट्रातलं राजकीय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांनी आज निक्षूनपणे सांगितलेलं असल्यामुळं आपण आजपासून असं म्हणायला हवं की शरद पवार हे कधीही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाहीत. इनफॅक्ट त्यांनी आज जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये पत्रकारांनी ऑब्व्हियसली त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला की तुम्ही अजित पवार यांच्याबरोबरची जी बैठक तुमची झाली ती बैठक कशासाठी झाली. त्याच्यावरती एकच वाक्य ते 2 वेळेला बोलले. पहिलं वाक्य असं होतं की अजित पवार हे माझे पुतणे आहेत, बरं का, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. त्यांना मेसेज असा द्यायचा आहे की इथून पुढे सुद्धा अजित पवार हे आपल्या बरोबर येतील, भेटतील, चर्चा करतील, बोलतील. आणि मग पुढच्या प्रश्नाला ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं की ते ठीक आहे तुमचे पुतणे आहेत, पण मग ती गुप्त बैठक का, त्याच्यावरती त्यांनी म्हटलं की ही कुठे गुप्त बैठक होती, तुम्हाला काही काम नाही, म्हणजे माध्यमांना काही काम नाही. प्रत्यक्षात महाराष्ट्रानं काल काय बघितलं तर अजित पवार एबीपी माझाच्याच कॅमेऱ्यामध्ये त्यांची ती छबी रेकॉर्ड झाली की ते झोपून पत्रकारांना टाळतात किंवा त्यांचा जो अधिकृत कॅनवॉय असतो त्याच्यातनं ते गेलेले नाहीत. त्यांची ती नेहमी पुण्यात जी गाडी वापरतात त्याच्यातनं ते गेलेले नाहीत. अचानकपणे सुसाट वेगाने तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हेही ती मिटिंग जी काही सुरू होती ती सोडून निघून गेले. आणि म्हणून त्या चर्चा ज्या सुरू होत्या की एक ऑफर अजित पवार यांनी दिलेली असावी किंवा एक विनंती श्री अजित पवार यांनी केलेली असावी. कारण शरद पवार यांच्या गोटात असं म्हटलं जातंय की पॅम्परिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे, विनंती करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी शरद पवार हे त्या दबावाला कुठेतरी बळी पडतील आणि आपली जी आधीची भूमिका आहे ती मागे घेतील आणि तेही या सरकारला पाठिंबा देतील. त्यात या अशा पद्धतीच्या चर्चा, अचानकच महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना आधी मंत्र्यांनी जाणं आणि मग आमदारांनी जाणं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा सुरू होत्या त्याला शरद पवार यांनी कायमचा आज मला वाटतं की ब्रेक लावलाय. आणि त्यानंतर जी काही चर्चा व्हायला पाहिजे ती 2 पातळीवरती व्हायला पाहिजे. एक, निवडणूक आयोगामध्ये पक्ष कोणाचा हा जो काही कायदेशीर तिढा सुरू आहे त्या तिढ्याचे आता नवीन पदर, नवीन कायदेशीर मुद्दे हा आपल्याला बघायला मिळतील. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो हाच आहे की इथून पुढे या 2 गटातला जो संघर्ष आहे की कुठला गट हा खरा गट आहे तो लोकांच्या दरबारामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळेल. कारण शरद पवार यांनी हेच सांगितलं की उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि आमची अशी मिळून एका 40 आमदारांची एक बैठक झालेली आहे. तिथे काही मुद्दे होते की ज्या मुद्द्यावरती चर्चा होणं अपेक्षित होतं, त्या काही मुद्द्यावरती आमची चर्चा झालेली आहे. पुढेही ते चर्चा होणार आहे. म्हणजे ते काँग्रेसबरोबर पण असणार आहेत, श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण असणार आहेत, ते नसणार आहेत ते श्री अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या मंडळींच्या बरोबर. त्यामुळं आज महाराष्ट्राला त्यांनी जे निक्षूनपणे उत्तर दिलं आहे त्यातनं इथून पुढे तरी किमान ही चर्चा आता मागे पडायला हवी की शरद पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाहीत. जरी आज सांगोल्यामध्ये, जिथे मी आत्ता उभा आहे त्या सांगोल्यामध्ये महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे नेते, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांनी डायस शेअर केला, ज्याला आपण राजकीय संस्कृती म्हणतो, किंवा पुण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने स्टेज शेअर केला. तरीसुद्धा आज त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर फेस व्हॅल्यूवरती तरी शरद पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. तरीही या चर्चा वेगळ्या पातळीवरती सुरू राहतील. ते जाणार नाहीत पण मागून ते भारतीय जनता पार्टीला मदत करतील वगैरे, या चर्चेला काही अर्थ नाही आहे. एका नेत्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये घेतलेली राजकीय भूमिका ही अधिक महत्त्वाची असते. त्याचे पुन्हा कुणी अर्थ काढतील की शरद पवार हे, पूर्वीच ठरलं होतं की शरद पवार हे कदाचित राजकारणातून बाजूला जातील, त्यांचा जो उर्वरित गट आहे तो त्याला जी हवी तशी राजकीय भूमिका घेईल, अशा चर्चा थांबणार नाही. पण शरद पवारांच्या पातळीवरती एक तर आज त्यांनी स्पष्ट केलं ते की ते भारतीय जनता पार्टीबरोबर जात नाहीत. आणि त्यातनं ज्या आम्ही तुम्हाला विश्लेषणात्मक गोष्टी सांगितल्या त्या 2 आहेत. एक, जर ते स्वतः जाणार नसतील तर मग निवडणूक आयोगातला जो कायदेशीर लढा आहे तो अधिक तीव्र होईल आणि अजित पवार आणि शरद पवार गटातला जो राजकीय संघर्ष आहे
तो प्रत्यक्ष लोकांच्या दरबारामध्ये सुद्धा अधिक तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. घोडा मैदान जवळच आहे. थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न हाच असतो की आज दिवसभरातली जी महत्त्वाची घडामोड आहे त्या घडामोडीचे महाराष्ट्रातल्या आगामी राजकीय हालचालीवरती काय परिणाम होतील ते तुम्हाला आवडत आहेत, कारण आम्ही अत्यंत वस्तुनिष्ठ असं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. तरीही तुमच्या काही सूचना असतील तर त्या सूचनांचं मनापासून स्वागत आहे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.